बँकिंग एक्झाममध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा असतो. हा सब्जेक्ट प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही फेजमध्ये असतो. प्रिलिम्समध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 35 क्वेश्चन्स, 35 मार्क्स आणि सेक्शनल टायमिंग असतो 20 मार्क्सचा. तर त्यासाठी कोणकोणते टॉपिक केले पाहिजेत आणि त्याचं वेटेज काय हे आपण पाहणार आहोत. पहिला टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन. तर सिम्प्लिफिकेशनचे किंवा ॲप्रॉक्झिमेशनचे असे ॲप्रॉक्झिमेटली 5 क्वेश्चन्स येतात. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे 2 इक्वेशन्स दिलेले असतात एक्स आणि वायमध्ये आणि त्यामध्ये कम्पेअर करायचं असतं एक्स वाय यामध्ये. त्यानंतर नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन असतात. यामध्ये एक सिरीज दिलेली असते नंबर्सचे, मग त्यात एखादा नंबर मिसिंग असतो. एकतर मिसिंग नंबर सिरीज असते किंवा मग रॉंग नंबर सिरीज म्हणजे दिलेल्या सिरीजमधील कोणता नंबर रॉंग आहे ते ओळखावं लागतं. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशनचे 10 क्वेश्चन्स असतात. यासाठी मेनली बारग्राफ रिलेटेड क्वेश्चन असतात. म्हणजे एक डायग्रॅम दिलेली असते बारग्राफ आणि त्यावरती 5 क्वेश्चन्स विचारलेले असतात. तर ते डेटा इंटरप्रिट करून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. आणि लास्ट घटक आहे ॲरिथमॅटिक प्रॉब्लेम्स. याच्यावर 10 ते 12 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात. आणि या 35 क्वेश्चन्ससाठी आपल्याला टाईम असतो 20 मिनिटांचा. तर मॅथ्समध्ये स्पीड खूप महत्त्वाची असते. स्पीड आणि ॲक्युरसी असेल तर मार्क्स येतात क्वांटमध्ये. त्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे नवीन स्टुडंटने स्टडी करताना हे जे पहिले 4 टॉपिक आहेत सिम्प्लिफिकेशन, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, नंबर सिरीज आणि DI यावरती जास्त फोकस केलं पाहिजे आणि त्यानंतर मग ॲरिथमॅटिक प्रॉब्लेम्सवरती. एकदा बेसिक नॉलेज आल्यानंतर यासाठी मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. तर मॉक टेस्टसाठी व्हेरियस सोर्सेस आहेत. पहिले तर ऑलिव्ह बोर्ड, त्यानंतर प्रॅक्टिस मॉक आणि गाईडली. याच्यावरती सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या एक्झामसाठी सेक्शनल मॉक प्लस एकत्र फुल लेंथ टेस्ट असं टेस्ट भेटून जातं.